पण गोड द्यायच्या. साहेबराव शांत राहा. आज ज्या यात्रेची 4-6 महिने आपण सर्वजण वाट पाहत होतो, ते आपल्या गावचं ग्रामदैवत भरनाथ महाराजांचा यात्रा उत्सव आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं ज्या घाटामध्ये आपण सर्वजण आलात, आपले बैलगाडा घेऊन आलात आणि या गावाने आणलेलं 3ऱ्या वर्षाचं बक्षीस या ठिकाणी आपण JCB बघितलेला आहे. प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर जी यात्रा राहील त्या यात्रेचं नाव आहे टाळगाव चिखली. मी पाहतो अनेक ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यती होत असतात. 11-10च्या नंतर 12 वाजेपर्यंत गाड्यावर गाडं चढतात, गाडा घालायसाठी भांडणं होतात आणि या ठिकाणी गाड्यावाला आपला गाडा मागं ओढतोय. याचं कारण असं आहे, इथं पुरा दम लागतोय. इथं पहिल्याच भिडवायची 5 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष जो बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेतोय त्याला माहिती आहे, इथं ज्याची 4 बैल फिट तो या घाटातला हिट. आणि म्हणून माझी पडती का काय म्हणून प्रत्येक जण गाडा मागं ओढतोय. परंतु बांधवांनो, जे देवाच्या मनात आहे तेच या ठिकाणी तुमच्या गाड्याचं होणार आहे. मागं घ्या किंवा पुढं घ्या, जी संकल्पना मनात रुजली तीच होणार आहे. या ठिकाणी मी बघितलं, पुणे जिल्ह्यातला नगर जिल्ह्यातला एकमेव टॉपचा घाट का ज्याची लांबी सर्वात जास्त आहे. लांब पल्ल्याचा घाट म्हणलं का टाळगाव चिखली, ज्याची लांबी मला वाटतं 465 फूट केलेली आहे. आणि तरी सहानुभूतीपूर्वक लोकांनी सांगितलं, कमिटीनं आयोजक मंडळीनं, आम्ही यावर्षी 2 फूट घाट कमी केलाय का आमची कमीत कमी 95 ते 100 मोटरसायकल या घाटातून गाडे मालकानं नेली पाहिजे. ही या गावची संकल्पना आहे. प्रचंड भरभरून मदत देणारं गाडे मालकांना खुश करणारं हे गाव. या गावची यात्रा पाहण्यासाठी आपण सर्वजण इतर सर्व यात्रा सोडून या ठिकाणी आलेलो आहात. आपलं सर्वांचं मनपूर्वक सरसे स्वागत. आणि नाना विशेष म्हणजे या गावच्या या परिसरामधलं एक आदर्शवत व्यक्तिमत्व ज्यांचं नाव आम्ही 8 दिवस झालं ऐकतोय, मागच्या वर्षी सुद्धा ऐकलं, ते आदरणीय नगरसेवक विकासजी साने साहेब यांनी दिवसभर अन्नदानाचा एक चांगला सुंदर उपक्रम लावलेला आहे. सर्व आलेल्या अतिथींना त्यांचं या ठिकाणून टाळ्या वाजून स्वागत करायचं. अन्नदान पुण्याचं काम त्यांच्या नशिबी आलेलं आहे. 2 नंबरच्या गाड्यासाठी आपण पाहतो इतर घाटामध्ये 500, 200, 300, 1000च्या आत वाढणी पडते. 2 नंबर मध्ये किती गाड्या होत, प्रत्येकाला 5000चं रोख बक्षीस या गावाने दिलं. या गावाचं कर्तव्य करणं आपलं सर्व गाड्या मालकांचं काम आहे. पहिल्या जाईन त्याला सेपरेट मोटरसायकल. अरे एका मोटरसायकल मध्ये 2 भाग, त्याच्यात 2 दिवस. आणि या गावातल्या ज्या गाड्या मालकाची हिंमत आहे, जो पहिल्याच बारी भिडीन त्या गाड्या मालकाला सेपरेट मोटरसायकल देण्याचं काम या गावानी. आणि विशेष करून ज्यांच्या नावाने यात्रा झाली होती ते आदरणीय लोकनेते आमदार महेशदादा लांडगे यांच्या सुद्धा यात्रेमध्ये ज्याची पहिल्यात होईल त्याला मोटरसायकल देण्याचं काम महेशदादांनी केलं होतं. त्यांचं एक कौतुक करणं गरजेचं आहे. गाडा मालक असे आहेत, ज्याच्या मागे उभे राहतील त्याला ताकद देतील. आणि म्हणून ज्यांचा आशीर्वाद गाड्या मालकांच्या पाठीशी आहे त्यांना भरभरून गाड्या मालक प्रेम दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आता कांड्याजवळ आले ना, आपण आपल्या शुभेच्छाला या ठिकाणी पूर्णनाम देऊ. साहेबराव आढळराव, तुमच्याबद्दल आज मी काय बोलणार नाही. तुमचा आज सगळ्यात 30चा दिवस आहे. तुम्ही आज आम्ही सगळेजण तुमच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देतोय. शब्द जर तुमचा गाड्या मालकांबद्दल कलांडला तर गाड्या मालक सुद्धा तुम्हाला सुट्टी देणार नाही. एवढ्याच्या प्रसंगी सांगतो, आलेल्या तमाम गाड्या मालकांच्या या ठिकाणी मनपूर्वक सरचे स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय शेंगराव, धन्यवाद. पुकारा. थांबा 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 थांबा, काय घोटाळा, येऊ द्या. हे पहा, सर्व गाड्या मालकांसाठी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवकाने दरवर्षी त्यांची या ठिकाणी भोजन व्यवस्था असते. विकासभाऊ साने नगरसेवक, आपला परत एकदा ग्रामस्थांच्या वतीनं मनापूर्वक या ठिकाणी स्वागत. अगदी थोड्याच वेळात त्या ठिकाणी जेवण चालू होईल, सूचना दिली जाईल.
आणि मगच आपण त्या ठिकाणी जेवायला जायचंय याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्या. हा, पुकार दो. अरे निखाई आणि विद्यादास तालुक्यातील तलाव डागाच्या